निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय व्हा, सभागृहात पूर्णवेळ उपस्थित रहा. वर्षावरील स्नेह भोजनादरम्यान फडणवीसांच्या भाजपा आमदारांना सूचना. लोणीकरांविरोधात विधानसभेत गदारोळ. चूक असेल तर 1000 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन, मात्र मी तसं बोललोच नाही. लोणीकर संतापले तर सरकारचीही तीच भूमिका आहे का? वडेट्टीवारांचा सवाल. पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव. शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार मनीषा कायंदेंचा खळबळजनक दावा. तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. संविधानावर बोलणं अर्बन नक्षल असेल तर संपूर्ण देशाला जेलमध्ये टाकणार का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? स्वतःला आरशात बघा आणि मग बोला. आदित्य ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. सुप्रीम कोर्टात स्थानिक निवडणुकांचा हवाला देत ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी. मात्र तातडीनं सुनावणीला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध. पुढील सुनावणी 16 तारखेला होणार. शिवसेनेत या असं उद्धव ठाकरे बोलणारच नाही, कारण राज ठाकरेच प्रमुख होतील. नारायण राणेंचा हल्लाबोल तर भावाचं प्रेम, मग मातोश्रीचा एक हिस्साही द्या. राणेंचा ठाकरेंना खोचक टोला. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय. फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंवरून टोला. तर इंटरनॅशनल स्कूलचा धंदा तुम्हीच सुरू केला म्हणत संजय राऊतांचा पलटवार. लहानपणी मुलं भाषा लवकर शिकू शकतात. हिंदीसह अनेक भाषांच्या अभ्यासक्रमात समावेश असावा. अमृता फडणवीसांचं भाष्य. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी. पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती 3 महिन्यात शिफारसी देणार. डॉक्टर नरेंद्र जाधव भाजप आणि RSSच्या जवळचे. त्रिभाषा सूत्री संदर्भातील समितीला मराठी अभ्यास केंद्राच्या डॉक्टर दीपक पवारांचा विरोध. 7 जुलैला आंदोलन छेडणार. ठाकरेंचे आमदार अनिल परब लिंबू मिरची घेऊन विधान परिषदेत. रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू. आदिती तटकरेंबाबत बोलताना परबांचा गोगावलेंवर निशाणा. तर घर का ना घाट का अशी अनिल परबांची अवस्था. गोगावलेंचा पलटवार. माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण उत्साहात. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत खुडूस नगरी दुमदुमली. वेळापुरात पालखीचा मुक्काम. संत तुकाराम पालखीचं माईनगरमध्ये उभं रिंगण. फटाक्यांची आतषबाजी करत पालखी रथाचं स्वागत. बोरगावात मुक्कामासाठी पालखी विसाव. पाकिस्तानी सेलिब्रिटीजचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात पुन्हा सुरू. न्यूज चॅनलवरील बंदीही हटवली. पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान बंदी होती. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची पुन्हा आगळीक. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद मिळताच काश्मीरचा मुद्दा उपस्थित. भारताच्या भूमिकेकडे लक्ष. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना. शुभम गिलची नाबाद शतकी खेळी. 6व्या विकेटसाठी रवींद्र जडेजासोबत 95 धावांची भागीदारी.